अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात एक तरुण ग्रामसेवकाला काही प्रश्न विचारतो, माहिती मागतो आणि त्याच्या बदल्यात त्याला उत्तर मिळत नाही, मिळते ती चप्पल. हो, चप्पल. आता एक साधा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं गुन्हा आहे का? जर एखादा नागरिक गावातील कामांचा हिशोब मागत असेल, सरकारी पैशांचा वापर कसा झाला आहे हे विचारत असेल, तर त्याला माहिती मिळायला पाहिजे की मारहाण? कारण हे लक्षात ठेवा, सरकारी कर्मचारी कोणाच्याही खिशातून पगार घेत नाही. तो पगार जनतेच्या कराच्या पैशातून दिला जातो. म्हणून जनता प्रश्न विचारणारच. आणि प्रश्न विचारला म्हणून जर एखाद्याला राग येत असेल तर समस्या प्रश्नात नाही, समस्या मानसिकतेत आहे. आज त्या तरुणाला चप्पल मारली, उद्या दुसरा कोणी प्रश्न विचारायलाही घाबरेल आणि जेव्हा नागरिक घाबरतात तेव्हा भ्रष्टाचार वाढतो. म्हणून हा विषय फक्त एका तरुणाचा नाही, हा विषय प्रत्येक नागरिकाचा आहे. आणि हो, यामध्ये चूक कोणाची आहे हे चौकशीतून समोर यायलाच पाहिजे. जर ग्रामसेवक दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि जर दुसऱ्या बाजूची ही चूक असेल तर तीही समोर आली पाहिजे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, उलट प्रश्न विचारणारी जनता हीच मजबूत लोकशाहीची ओळख असते. म्हणून मित्रांनो, भ्यायचं नाही. गावाचा, शहराचा, आपल्या पैशांचा हिशोब मागा, कारण लोकशाहीमध्ये जनता मालक असते आणि अधिकारी हे जनतेचे नौकर.